एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणावरून विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडेंना टार्गेट केलं। मात्र आता थेट अजित पवारांकडेच मोर्चा वळवण्यात आलाय। अजित पवारांचाच मुख्यमंत्री फडणवीसांनी राजीनामा घ्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली। पाहूया। मंत्रिमंडळ ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतले। पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील। बीडच्या सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता मंत्री धनंजय मुंडेंवरून अजित पवार यांच्याकडेही मोर्चा वळवण्यात आलाय। धनंजय मुंडेच नाही तर फडणवीसांनी अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय आणि कारवाईवरून अजित पवार चुकले तर परिणाम भोगावे लागतील असं भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही म्हटलंय। धनंजय मुंडेंना कोणाचा राजकीय आशीर्वाद किंवा फडणवीसांचा, आणि तो का? फडणवीस अजित पवारांचा तो का? त्यांनी सांगावं, हे त्यांनी सांगावं। असं आहे की जर लोकभावना इतकी तीव्र आहे, धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे। मी नैतिकतेचा प्रश्न काढतो। देवेंद्र फडणवीस आणि नैतिकतेच्या मुद्द्यावर मुंड्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। मुंड्यांचाच नाही तर अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, कारण त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे। ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। त्यांच्या पक्षाचं काय ठरवायचं ते त्यांनी ठरवावं। अहो, आता लोकांची बहुतेक लोकांनी पवार साहेब आता बाबा मागं पडलेत, आता आपला पुढचा नेता अजितदादा आहे अशा आशेवर लोक होते। लोकांची सुद्धा भावना ती तयार झाली, म्हणूनच अजितदादांची 41 सीट निवडून दिले। पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील। दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो। म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजिलिस डायग्नोस्टिक्स। स्वतःची टेस्ट करत रहा। तर आपल्या विरोधामध्ये मंत्रिपदाची शपथ घेण्याच्या आधीपासूनच डाव आहे, त्यामुळे माझं नाव खराब केलं असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे। आम्ही देवेंद्रजींकडे जे काय मागणी करायची ती केलेली आहे, जे मागणी करायची ती केलेली आहे। साहेब त्याच्या बाबतीमध्ये सिरियस आहेत। आता त्यांच्या राष्ट्रीय पक्ष त्यांचा आहे, त्यांचे अध्यक्ष जे आहेत त्यांनी या बाबतीत निर्णय करावा ना। आमच्या भाजपचं असतं तर आम्ही डायरेक्ट सांगितलं असतं नमस्ते लंडन करा म्हणून। मीडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी अगदी मंत्रिपदाची शपथ घ्यायच्या अगोदरपासून, मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर विभाग कुठला मिळावा न मिळावा याच्यासाठी, आणि त्याच्यानंतर बीडचं पालकमंत्री कुणी व्हावं कुणी न व्हावं, आता हा सगळा विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व आदरणीय अजितदादांकडे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे दिलेत। आता राहिला विषय चौकशीचा, तर चौकशी एवढ्या गतीने या ठिकाणी चालू आहे, ती लवकरात व्हावी। आता अजित पवारांकडे विरोधकांसह भाजपचेच बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्याकडे बोट का आहे आणि अजित पवारांचाही राजीनामा का मागितला जातोय तेही जरा समजून घ्या। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अतिनिर्घृण हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटकेची मागणी होते। हाच वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा खास माणूस असल्यामुळेच कराडला अटक होत नाही असा आरोप आहे। सरपंच हत्येशी संबंधित पवनचक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणीवरून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे, मात्र हत्येच्या प्रकरणात गुन्हा दाखल नाही। आणि खंडणी प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊन सुद्धा अद्याप बीड पोलिसांकडून वाल्मिक कराडला 16 दिवस होऊन सुद्धा अटक झालेली नाही। मंत्री धनंजय मुंडेंचाच माणूस असल्यामुळे वाल्मिक कराडपर्यंत खाकीचे हात पोहोचले नाहीत असा आरोप स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापासून सुरेश धस, आव्हाड आणि राऊतांचा आहे। मंत्री धनंजय मुंडेंमुळे वाल्मिक कराडला अटक होत नाही
अजित पवारांचाच राजीनामा घ्या अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, यावर आमच्यासारख्याने भाष्य करणं योग्य नाही. मला वाटतं की त्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठी आहेत, त्यांचे नेते दादा आहेत, हे त्या संदर्भात निर्णय घेतील. मंत्रिमंडळात ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा अजित पवारांकडे केली. 5 दिवसांआधी अजित पवार संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या भेटीला आले होते. भेटीनंतर निघताना ग्रामस्थांनी धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढून टाका अशा घोषणा दिल्या. पण अजित पवार काही न ऐकता तिथून तात्काळ गाडीत बसून निघून गेले. मंत्रिमंडळात ठेवू नका, धनंजय मुंडेला ठेवू नका. मंत्री धनंजय मुंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे मुंडेंना मंत्रिमंडळामधून काढण्याचे अधिकार अजित पवार यांनाच आहेत. त्यामुळे मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुद्धा तशा घोषणा दिल्या. तर संजय राऊतांनी मुंडेंच्या दहशतीवरून सनसनाटी आरोप करत परळी विधानसभेत 118 बूथवर मतदान होऊ दिलं नाही असं म्हटलंय. किमान 118 बूथवर धनंजय मुंडे यांनी मतदान होऊ दिलं नाही, हे तुम्हाला माहिती आहे का? व्हिडिओ आहेत. परळी विधानसभा मतदारसंघातल्या 118 बूथवर मतदान होऊ दिलेलं नाहीये. मतदारांना दहशतीनं बंदुका दाखवून पळवून लावलेलं आहे. हे देवेंद्र फडणवीसांना दिसलं नाही, निवडणूक आयोगाला दिसलं नाही. असला निवडणूक आयोग हा आम्हाला अक्कल शिकवतोय का? आमचा नियम लादतोय 118 ठिकाणी, आणि हेच यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात देवेंद्र फडणवीस. लक्षात घ्या. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजलेस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. आपल्याला बदनाम केलं जात असल्याचं धनंजय मुंडे म्हणतायत. मात्र आपल्याच मंत्र्यांवरून आता आरोपांचे बाण आणि राजीनाम्याची मागणी अजित पवारांच्या नावापर्यंत पोहोचली आहे. बीडहून महेंद्र मुधोळकरसह गणेश थोरात, TV9 मराठी, मुंबई. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.